राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंनंतर आता त्यांचे जावई देखील अडचणीत आलेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याकडे असणारी लिमोजिन ही परदेशी बनावटीची गाडी अवैध असल्याचा आरोप केलाय। शिवाय ही गाडी भाजपचं सरकार जप्त करेल का असा प्रश्नही दमानिया यांनी ट्विटरद्वारे केला। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याकडे सोनाटा लिमो नावाची एक गाडी आहे, ती अवैध आहे, भारतात अशा गाडीला परवानगी नाही असा एकूण दमानियांचं म्हणणं आहे। अंजली दमानिया यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे सध्या चर्चेत आहेत, ते म्हणजे त्यांच्या कथित पीएच्या लाच प्रकरणामुळे। त्याचसोबत त्यांच्या जावयाची लिमोजिन कार ही देखील सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मॅडम। काय नेमकं हे गाडीचं प्रकरण आहे, सध्या ही गाडी कुठे आहे? जे डॉक्टर प्रांजल आहेत त्यांना गाडींची खूप हौस आहे आणि त्यांच्याकडे अनेक हाय एंड लक्झरी कार्स आहेत, त्याच्यापैकी ही सोनाटा लिमो एक। माझं म्हणणं आहे की ते कुठला पैसा कुठून आला हा त्यातला पहिला प्रश्न आहे, पण जर दुसरा प्रश्न जर आपण बघितला तर सोनाटा लिमो ही परमिटेड गाडी नाही हे सांगण्याचं कारण मी आधी आरटीओ ऑफिशियल्स बरोबर त्याचा पूर्ण डेटा व्हेरीफाय केला आहे। त्यांच्याकडनं घेतलेली माहिती असं म्हणते की कुठलीही गाडी जर लिमो असेल तर ती ताबडतोब सीज केली जाते। आता ही गाडी कुठून आली याचा मी जेव्हा तपास केला तेव्हा ही गाडी आधी हरियाणामध्ये रजिस्टर्ड होती। एक प्रदीप थंपी नावाचे व्यक्ती आहेत, त्यांची ती गाडी होती। ती 27 सप्टेंबर 2012ला महाराष्ट्रात जळगावला आली आहे आणि तिथे ती गाडी रजिस्टर्ड आहे। आता ही गाडी इकडे कुठून आली, ती कोणी आणली आणि ती आत्ताच्या घटकेला डॉक्टर प्रांजल यांच्या नावावर आहे ॲज अ LMV। खरं कसं असतं की एखादा अधिकारी जेव्हा इतर राज्यांची गाडी त्यांच्याकडे येते तेव्हा ती गाडी रजिस्टर करताना त्यांनी गाडीचं व्हेरिफिकेशन करावं लागतं, म्हणजे जी गाडी मेन्शन्ड आहे पेपर्समध्ये ती प्रत्यक्षात ती आहे की नाही। कारण अनेक इम्पोर्टेड कार्ड्ससुद्धा इतर राज्यातनं इथे आणल्या जातात, तर म्हणून हे फिजिकल व्हेरिफिकेशन त्यांना करावं लागतं। या केसमध्ये ते झालेलं दिसत नाही आहे। माझे सहकारी विकास भदाणे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भामध्ये बोलणार आहोत। विकास, जळगाव आरटीओ मध्ये ही गाडी रजिस्टर्ड आहे असं सांगितलं जात आहे। खरं तर लिमोजिन या प्रकारची लांबलचक जी गाडी आहे ती आपल्या देशामध्ये तिला परवानगी नाही आहे सुरक्षेच्या कारणास्तव। मागेच आता पनवेलच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी अशा काही भारतात बनवलेल्या लिमोजिन जप्त केल्या होत्या। या गाडीच्या बाबतीत काय माहिती मिळते जळगाव आरटीओतून? अजित, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गाडीचा उगम आता हरियाणापर्यंत आल्याचं आरटीओ म्हणत आहे। हरियाणातनं ही गाडी प्रांजल खेवलकर यांनी घेतलेली आहे आणि साधारणतः इथं 2012 मध्ये या ठिकाणी नोंदणी झालेली आहे जळगाव आरटीओ ऑफिसमध्ये। दरम्यान याच्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे आरटीओ ऑफिसमध्ये नोंदणी करताना या गाडीचं होंडाई सोनाटा एवढीच त्या ठिकाणी नोंद आहे, मात्र लिमोजिन आहे की कोणत्या वर्गाची गाडी आहे याचा उल्लेख त्या ठिकाणी नाहीये। या संदर्भात आरटीओ ऑफिसर्सना आम्ही विचारलं असता की आम्ही या संदर्भात संपूर्ण चौकशी आता या प्रकरणाची करू, कारण की ज्यावेळेस ही गाडी रजिस्टर केली जाते त्याचं मूळ कुठून आहे ते सगळं तपासलं गेलं पाहिजे। मात्र या गाडीची नोंदणी करताना आरटीओ ऑफिसर्सकडनं कुठली चौकशी झाल्याचं सध्या तरी दिसत नाहीये। अजित, विकास, या सगळ्या संदर्भामध्ये एक गोष्ट असते की ही जर परदेशी बनावटीची गाडी असेल तर फिजिकली तिचं व्हेरिफिकेशन करावं लागतं, तसंच झालंय का जळगाव आरटीओ मध्ये? काय सध्या तरी आरटीओ ऑफिसर्सकडनं असं व्हेरिफिकेशन या गाडीबद्दल झालेलं नाही। या संदर्भात आम्ही रेकॉर्डचे मागवण्याचा प्रयत्न केला, आरटीओ कडनं याकडे यासाठी कुठले उत्तरही नाहीये, कारण की ही गाडी प्रदीप थंपी हे जे हरियाणातले व्यक्ती यांच्याकडनं घेतलेली आहे। 2001चं हे मॉडेल आहे, त्यांनी सेकंड पार्टी म्हणून ही गाडी घेतलेली दिसते। मात्र जेव्हा ही पासिंग केली गेली महाराष्ट्र पासिंग त्यावेळेस तिथं कन्व्हर्टेड झाली की काय या संदर्भात कुठलीही नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे नाहीये। मात्र ही सगळी माहिती आता घेतल्यानंतर सगळे आरटीओ ऑफिसर या संदर्भात चौकशी करणार आहेत। धन्यवाद विकास, या सगळ्या माहिती करता आपल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।